शेतकऱ्यांच्या मदतीने केबल चोरावर वाई पोलिसांची धडक कारवाई. चोरीचा 2,96,400 रुपये किमतीचा मुद्देमाल आसरे आकोशी कोंढोली परिसरातील. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. शनिवार दिनांक 28 मार्च 2026 रोजी मौजे आसरे तालुका वई या गावातील शेतकऱ्यांनी केबल चोरी करणाऱ्या संशयितास पकडून ठेवल्याची बातमी वाई पोलीस ठाण्यात समजताच नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार इथापे, पोलीस अंमलदार श्रावण राठोड, नितीन कदम यांनी आसरे येथील घटनास्थळी जाऊन संशयित इसम अक्षय विलास गायकवाड यास ताब्यात घेऊन वाई पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता तो वरणे अंगापूर तालुका जिल्हा सातारा येथील रहिवासी असल्याचे समजले. त्याने आसरे आकोशी कोंढोली परिसरात चोरी केल्याचे कबूल केले. तो वापरत असलेले वाहन क्रमांक MH11 DK 3597 वाई पोलिसांनी जप्त केले. प्रथम त्याने उडवाउडीची उत्तर दिली, परंतु त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याचेकडून 760 मीटर लांबीची केबल, 43 किलो तांब्याची तार असा एकूण 2,96,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने गुन्हा केल्याचे सिद्ध झाले. सदर गुन्ह्याची नोंद वाई पोलिसात झाली असून रजिस्टर नंबर 44/2026, 65/2026, 66/2026, 68/2026, 69/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, तपास पथक प्रमुख सुधीर वाळुंज, पोलीस हवालदार इथापे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन कदम, हेमंत शिंदे, विशाल शिंदे, श्रावण राठोड, पोलीस पाटील संदेश वैराट, गणेश जरंडे, सचिन सणस व शेतकरी आसरे यांनी केलेले असून वाई तपास पथकाचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी व वैशाली कडूकर मॅडम यांनी अभिनंदन केले. पुढील तपास पोलीस हवालदार इथापे हे करीत